निसर्गाचा एक उत्तरदार कोपरा, वाघाचा अधिवास आणि जैवविविधतेने भरलेला एक अद्भुत ठिकाण, हेच आहे आपलं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प। नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या हिरव्या रत्नाला, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला। हे जंगल म्हणजेच वाघाचे घर, पक्ष्यांचं गाणं आणि निसर्गाचा श्वास। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे। 1955 साली स्थापन झालेले हे प्रकल्प राज्यातील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 625.4 चौरस किलोमीटर आहे। यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान 116.55 चौरस किमी आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य 508.85 चौरस किमी याचा समावेश होतो। या क्षेत्रामध्ये घनदाट जंगल, गावरान कुरणे आणि तलाव आहेत। ताडोब्यामध्ये सफारीसाठी 2 भाग आहेत, ओव्हर झोन आणि बफर झोन। ताडोबा म्हणजेच वाघच नव्हे तर बिबटे, अस्वल, सांबर, हरिण, रानडुक्कर, लांडगा अशा अनेक प्राण्यांचे घर आहे। इथे सुमारे 200 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या जाती आहेत। तसे आम्ही ज्या शहरात राहतो तिथनं ताडोबा हा खूप जवळच। त्यासाठीच आम्ही सकाळी 5 वाजता उठून ताडोब्याच्या दिशेने निघालो। प्रवास तसा जवळच, 1 तासामध्ये आम्ही ताडोब्याच्या गेट पर्यंत पोहोचणार होतो। 6 वाजताची आमची पहिली राईड होती। ताडोब्यापर्यंत पोहोचण्यासाठी नागपूर किंवा चंद्रपूर हे प्रमुख मार्ग आहेत। नागपूरवरून अंतर 140 किलोमीटर आणि चंद्रपूरवरून 30 किलोमीटर एवढे अंतर आहे। सफारीसाठी अधिकृत वेबसाईट mytadoba.org या वेबसाईटवरून बुकिंग करावं लागते। तशी सफारीला जायची ही माझी पहिलीच वेळ, त्याच्यामुळे खूप उत्सुकता होती आणि सोबत जंगली जनावर दिसणार म्हणून एक आनंद सुद्धा। आणि माझ्यासोबत माझे मित्र सोबत होते, हे माझे मित्र आहेत। गेटच्याच बाजूला आपल्याला गाईड आणि सोबत ड्रायव्हर दिसेल। इथे पोहोचल्यानंतर आम्ही सर्वांनी आमचे डॉक्युमेंट्स म्हणजेच आधार कार्ड त्यांच्याकडे द्यावा लागला आम्हाला, आणि फॉर्म भरून झाल्यानंतर आमची बुकिंग ही क्लिअर झाली। सफारीसाठी सकाळची 6 वाजता आणि सायंकाळी 3:30 वाजताचा टायमिंग असतो। आम्ही सकाळचा टायमिंग घेतला आणि पांगडी बफर या गेटनी प्रवेश केलो। माझं नाव रितेश आहे, रितेश कुलबे, गाईड आपला मंगेश। आपल्याकडे काल तर आता बंदच होता, आता आज बघू काय होते तर। आणि याचे नियम असे आहेत की मोबाईल, प्लास्टिक, तसं प्लास्टिकची बाटल पण अलाउड नाही आहे। बहुत से आहेत, नियम फॉलो करायला गेला तर अजून रोडच्या बाजूला पण गेली नाही पाहिजे गाडी। कसं आता सध्या 2 दिवस झाले पाण्याचं सीझन
सफारीला सुरुवात झाल्यानंतर आमचे जे टूर गाईड आहे त्यांनी आम्हाला सफारी चालू असताना आम्हाला काही नियम सांगितले. सकाळची वेळ, सूर्य खूप सुंदर दिसत होता, हलकासा ऑरेंज कलर आणि पिवळसर. आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आम्ही झाडांच्या दिशेने इकडे तिकडे बघू लागलो, कुठे आम्हाला जनावर दिसते काय. एकसारखी लक्ष तिथेच. ताडोबा या नावाचा पण जुना इतिहास होता. अनेक वर्षापूर्वी या जंगलामध्ये गोंड आदिवासींची वस्ती होती. त्यांची या जंगलावरच उपजीविका होती. हे आदिवासी लोक जंगलात फिरायचे व जंगलातील मदमोह, कंदमुळे व फळे आणून आपली उपजीविका चालवत असायचे. याच आदिवासीमध्ये तारू नावाचा एक तरुण धाडसी मुलगा होता, जो नेहमी जंगलामध्ये बिंदास फिरत होता. त्याला कोणत्याही प्राण्यांची भीती वाटत नसे. पण एक दिवस त्याला एक हिंस्त्र वाघासोबत आमनासामना झाला. वाघ त्याच्याकडे पाहत होता आणि तो वाघाकडे. शेवटी दोघांनाही एकमेकासोबत लढत राहिले. या लढताना तारू या मुलाचा मृत्यू झाला. अशा पराक्रमी तारूच्या स्मरणार्थ आदिवासी लोक त्याला देव मानू लागले व त्याच्या नावाने मंदिर बांधले. प्रत्येक वर्षी पौष महिन्यात येथे जत्रा भरते, ज्यात अनेक आदिवासी व्यक्ती दर्शनासाठी येतात व नवस फेडतात. हळूहळू आता आम्ही जंगलाच्या दिशेने आत जात होतो. काही आम्हाला प्राणी दिसणार म्हणून आम्ही पाहतच होतो. तर सुरुवात झालीच. सुरुवातीलाच आम्हाला रानडुकरांचा कळप आणि काही मोरं दिसले. थोडे लांब होते. आम्ही कॅमेऱ्यात मार्फत झूम करून त्यांच्याकडे बघायचा प्रयत्न करत होतो, पण ते खूप आतमध्ये असल्यामुळे फारसं काही स्पष्ट दिसत नव्हते. आणि हे आहे मोर. आमचे लक्ष त्यांच्याकडेच, पण ते हळूहळू आतमध्ये जंगलामध्ये जात होते आणखी. आणि हे रानडुकरं. बांबू आहेत ते काऊन सुकले? कारण की त्यांची वय झाली 35 ते 40 वर्ष असतो ते बांबू. त्याच्यानंतर ते सुकून जातात. मग जे फुलं आले आहेत ते जेव्हा पडतील, त्यांचा बी होणार पूर्ण, तेव्हा ते नॅचरल जेव्हा येणार तेव्हा यांच्यापेक्षा दाट येणार, रिग्रोथ होईल त्यांची पूर्ण. कसं हे नॅचरल असल्यामुळे ते नॅचरल हॅबिटच चांगलं आहे. कारण की आम्ही ट्राय केलं होतं, लावले होते पहिले, पण त्याच्यामध्ये ते सक्सेस नाही झालं. म्हणजे बांबूची वय किती वर्ष राहते? 35 ते 40 वर्ष एका झाडाची. हो, एका वेळेस ते पूर्ण येतात. अच्छा, म्हणजे एक एक पहिले येऊन जातात, मग ते पूर्ण करतात. नाही सगळे पूर्ण ताडोबामध्ये. आम्हाला आमचे गाईड बरीचशी माहिती जंगलाबद्दल सांगत होते, जे आमच्यासाठी नवीनच. तर आम्ही पुन्हा आणखी समोर निघालो. आमचे पूर्ण लक्ष ही जंगलामध्ये असलेल्या झाडांकडेच आणि झाडांवर होणाऱ्या हालचालीकडे. कुठे हालचाल होत असेल तर तिथे काही प्राणी आम्हाला दिसणार, तेच पाहत होतो. थोडा समोर गेल्यानंतर आम्हाला इथे मोर दिसले, पण मोर गाडीचा हलकासा असा आवाज सुद्धा त्यांना सहन झाला नाही काय. धावत पडत गेले. आम्ही समोर गाडी थांबवली तर आम्हाला इथे लांडोर दिसली, जे हळूहळू बांबूच्या झाडांमध्ये आत जात होती. वरती कारमोरन बसलाय बघा लास्ट. वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156
या भागात पूर्वी गोंड राजाचा शासन होता. 1935 साली या जंगलात शिकारबंदी आणण्यात आली. 1955 साली ताडोबाला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. 1986 साली अंधारी वन्यजीव अभयारण्याची स्थापना झाली. 1955 साली या दोन्ही क्षेत्रांचे एकत्रीकरण करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. ते मेल फिमेल आहेत का? ह्या बौद्ध पौर्णिमेला इथं मचानीवर बसतात. आता सेन्सियस असतो. ते किती दिवस चालते ते 2 दिवस गणना? 2 दिवस असतात. ते डिपार्टमेंटली बसतात पहिल्या दिवशी, हा, हा. म्हणजे सेफली आहे की नाही ते चेक करायसाठी. मग दुसऱ्या दिवशी टुरिस्ट. इकडे हिरवगार पण जास्त आहे. हो, कारण की इथं पाणी भरपूर राहतो. आम्हाला आमच्या गाईडने सांगितल्याप्रमाणे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला प्राण्यांची जनगणना होते. आणि बौद्ध पौर्णिमा याच्यासाठी निवडल्या जाते कारण त्या दिवशी चंद्र हा पूर्ण गोलाकार असतो आणि त्याचा प्रकाश खूप जास्त असते. त्याच्यामुळे प्राणी हे स्पष्ट आपल्याला दिसतात. त्यासाठी बौद्ध पौर्णिमेची रात्र हे ठरवून त्या दिवशी म्हणजे त्या रात्रीला जनगणना करतात. हा, हिरवं हिरवं छान आहे. उन्हाळ्यामध्ये पण आता म्हणजे सायंकाळच्या वेळी नाही का जास्त ऊन आली की थोडा थंडगार लागतो. म्हणजे एसी पेक्षा पण एसी चांगली आहे. नॅचरल एसी. हे तर खरं आहे कारण एवढं थंडावा येते. एवढा उन्हाळा चालू आहे पण इथे एवढं थंड वाटत आहे की खूपच. आणि जंगल खूप घनदाट आहे इथे आणि हिरवा हिरवा पण आहे. जंगलाच्या आतमध्येच एक गेट तयार केलेला आहे आणि त्या ठिकाणी वॉशरूमची सुविधा आहे. सोयीस्कर असं वॉशरूम आहे कारण जंगलामध्ये बाहेर आपल्याला कुठे उतरता येत नाही, तर त्यासाठीच इथे वॉशरूम सुविधा करून ठेवलेली आहे. आम्हाला 1 तास झालेला आहे. अजूनही काही वाघ आम्हाला दिसलेला नाही. तर चालू आहे प्रयत्न. आणि आमचे जे गाईड आहे ते प्रयत्न करत आहे कुठे ना कुठे दिसेल बा म्हणून. शेवटी जंगल आहे. जंगल म्हटल्यानंतर काही सांगता येत नाही कुठे राहणार काय राहणार, कारण त्याचा एरिया तो आपल्या हिशोबाने फिरते. या जंगलामध्ये फिरत असताना आम्हाला पक्के डांबरीकरणाचे रस्ते दिसले. अगोदर या जंगलाच्या आतमध्ये गावं होते. त्या गावापर्यंत सरकारी बसेस पोहोचण्याकरिता रोड करण्यात आलेले होते. आम्ही आमच्या गाईडला विचारलो की वाघ हा आपला एरिया कसा तयार करते, तर त्यांनी सांगितलं आम्हाला की तो झाडांवरती युरिन स्प्रे करून आणि नखाने त्या झाडावरती तो खोरून ठेवते आणि त्या हिशोबाने तो आपला एरिया हळूहळू तयार करत जातो. आणि एका वाघाच्या एरियामध्ये दुसरा वाघ येत नाही, आल्यास त्यांच्या दोघांमध्ये झुंज होते.
त्यामुळे हर वाघाचा एरिया हा ठरलेला असतो. एक वाघ आपल्या दुसऱ्या वाघाच्या एरियात जात नाही. या जंगलामध्ये फिरत असताना काही ठिकाणी शुष्क भाग होता, तर काही ठिकाणी हिरवे हिरवे झाडे. या जंगलामध्ये प्रामुख्याने साग, धवड, मोह, बेबड, पळस, कुसुम, तेंदू याची झाडं आहे. पण जांभळीचं झाडं भरपूर आहे. ती जांभळीची झाडं नेहमी हिरवेच राहतात. त्याचबरोबर इथे जांभूळ, करंज, चिंच, शिसव, काटेसावर या झाडांच्या फुलांवरती पक्षी आकर्षित होतात. थोडं समोर गेल्यानंतर आम्ही जो विचार सुद्धा केला नव्हता त्या ठिकाणी आम्हाला वाघ बसून दिसला. एकदम शांत. प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये याकरिता फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून प्राण्यांसाठी कृत्रिम जलस्रोत तयार करण्यात आलेले आहेत. आणि तिथे सोलर प्लेट लावल्यामुळे पंपामार्फत ऑटोमॅटिक पाणी भरून राहते, जे प्राण्यांना पाण्याची सुविधा सोयीस्कर होते. या जंगलामध्ये खूप झाड आहे. त्यातीलच एक झाड घोस्ट ट्री चे झाड हे रात्री दिसायला एखाद्या भूतासारखे दिसते. त्या झाडाचे खोडाचे रंग चेंज होत राहते. त्याचबरोबर हे एक झाड क्रोकोडाईल ट्री. या झाडाचे खोड मगरीच्या पाठीवर जसे खवले असतात तसे या झाडाच्या संपूर्ण खोडावर खवले सारखे एक साल असते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील अंधारी नदी ही एक महत्वाची नैसर्गिक जलवाहिनी आहे, जी या जंगलातील परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे वाघ आपला एरिया कसा काय तो तयार करते? म्हणजे हा एरिया माझा आहे बा, ते कशावर तो करते तयार? स्प्रे मार्किंग, युरिन स्प्रे मार्किंग. युरिन स्प्रे मार्किंग म्हणजे हर झाडावरती तो स्प्रे करत चालते आपला. झाडावरती करतो, स्क्रॅच मार्किंग करतो, 100-200 मीटरवर असं करत जातो. आणि वाघ किती किलोमीटर पर्यंत असा दिवसभरामध्ये चालत असेल, तो फिरत असेल त्याचा एरिया? तर आपला एरिया एका दिवसामध्ये त्याचा कम्प्लीट नाही होत, त्याला 2 ते 3 दिवस लागतात. म्हणजे तरी किती किलोमीटरचा त्याचा एरिया राहते? 45 ते 50 स्क्वेअर किलोमीटर. त्याच्यामध्ये फिरतो तो 10 किलोमीटर 20 किलोमीटर. सकाळ सायंकाळ केला तर 20 पकडून घ्यायचे आपण, सरासरी 20-25 येतो. शिकार वगैरे करून येतो. जंगली कोंबडे त्यातून देतो, कारण की 2.5 वर्ष ते आई सोबत असतात किल्ल्या. अच्छा. त्याच्यामुळे त्याची प्रजनन सायकल 3 वर्षाची. 3 वर्षातून एकदा. 1 ते 10 दिवसाचा प्रेग्नन्सीला 1 ते 5 ते 1 ते 10. अच्छा. एवढ्या दिवसामध्ये मेट झाल्यापासूनचा तरी 1 ते 5 ते 1 ते 10 दिवसामध्ये हा हा. अच्छा अच्छा. मग ते 2.5 वर्ष 2 वर्ष राहतात. आता तर पहिले 2.5 वर्ष जास्त राहायचे, आता 2 वर्षातच निघून जातात बच्चे. 5G कोणते जनरेशन. राहतात, कोणते बच्चे राहतात आईसोबत, अच्छा अच्छा. कोणते नाही राहत. आणि किती बच्चे देतात टायगर? 5 देऊ शकतात, 2, 3, 1. एका वेळेस. जास्त करून 5, म्हणजे कमी जास्तीत जास्त 5.
आणि वाघाचं आयुष्य किती वर्ष असते? 15 वर्ष, 15 ते 16 वर्ष. त्याच्यापासून जगलं तर 19-20 वर्ष जगू शकतो. कारण की आपल्याकडे त्यांना शिकार स्वतः मारावा लागतो ना. त्याच्यामुळे ते त्याने आजचा आमचा ताडोबाचा प्रवास संपलेला आहे. तर चला नंतर भेटूया. ताडोबा हे केवळ जंगल नाही तर निसर्गाशी संवाद साधण्याचा एक माध्यम आहे. तुमच्या पुढच्या सुट्टीसाठी ताडोब्याला नक्की भेट द्या.